नेत्रा, निघूया आपण. बोललीस अद्वैतशी? अगं उशीर होईल ना आपल्याला. आता काहीतरी गडबड आहे. रुपालीबाई साहेब अद्वैत साहेबांना काहीतरी बोलायचं म्हणून बाहेर घेऊन गेल्यात. नेत्रा, बाहेर जाताय का कुठे तुम्ही? हो साहेब, आम्ही जरा बाहेर जाऊन येतो. नेत्रा, नाही जायचंस तू बाहेर. मला जरा बोलायचंय तुझ्याशी. तुम्ही बोलून घ्या. अद्वैत, आम्ही बाहेर जाणं खूप महत्वाचं आहे. नेत्रा, मला तुझ्या एकटीशी बोलायचंय. मी खाली थांबते. कळली तुझी लायकी? आणि माझा दर्जा? ज्या वेळेला माझ्यावर एक वार होतो ना, तेव्हा समोरच्यावर 4 वार करते मी. ही पद्धत आहे या रुपाली म्हात्रेची. बघ आता एका मागून एक कसे वार होत आहेत. कुठे दौरा? कुठे? पेटी शोधायला? जातोय. येतेस? तुला आवडतं ना तोंडावर पडायला? हे बघ तू. आवाज खाली या. ह्या आवाजात माझ्याशी बोलायचं नाही. बाबूशीत गाल लाल केले होते, विसरलीस का? परत करू? तेच हात तोडून नाही बाबूशीला त्या त्रिनयना देवीच्या देवळात लटकवले ना, तर नावाची रुपाली म्हात्रे नाही. झाल्या पोकळ धमक्या सुरू तुझ्या? रुपाली म्हात्रे हे करेल, रुपाली म्हात्रे ते करेल. तुला कळत नाही का ग? सतत तोंडावर पडतीयस तू. नको चिडचिड करूस. तुझा गाल लाल केला नसला ना तरी सगळा हिशोब लिहून ठेवलेत खात्यात. आणि मग ही रुपाली मात्र ते व्याजा सकट फेडेल वगैरे ना? जा कर, काय करायचंय तुला ते. सगळं महागात पडणार आहे. सगळं. माझ्याशी वैर पत्करणं, माझ्याशी अरेरावीने बोलणं, माझ्यावर हात उगारणं. त्या हातांची तर विशेष काळजी घे, कारण ते हात देणं लागतात माझं. आता तुझी त्रिनयना देवी सुद्धा नाही येऊ शकणार तुझ्या मदतीला, कारण या रुपाली म्हात्रेमधला राक्षस जागा केलायस तू. भोगायची आता कर्माची फळं. साहेब सांगा ना, काय झालंय? साहेब काही घडलंय का? कोणी काही बोललंय का तुम्हाला? साहेब तुम्ही मला काही स्पष्टपणे सांगत का नाही आहात? नेत्रा, तू काय सांगितलंयस आजपर्यंत मला स्पष्टपणे? तुम्हाला माहिती आहे ना, मी तुम्हाला काही गोष्टी का नाही सांगू शकत. मग तेच सगळं खरं आहे असं मानायचं का मी? साहेब काय झालंय मला सांगा ना, तुम्ही का असं बोलताय? नेत्रा, अगं तू कुठे बाहेर निघालीस का? नाही म्हणजे इंद्राणी मॅडम सुद्धा बाहेर जायची तयारी करत होत्या म्हणून म्हटलं.
आई नेत्र कुठेही बाहेर जाणार नाही आता. साहेब साहेब तुम्हाला माहिती आहे ना माझं बाहेर जाणं किती महत्वाचं आहे. मला सांगा ना काय झालंय. तुम्ही असा अविश्वास का दाखवताय माझ्यावर. त्रास होतोय ना तुला तो अविश्वास दाखवतोय म्हणून. सॉरी म्हणजे मी मध्येच बोलते पण तुझ्यामुळेच झालंय नेत्रा हे सगळं, कारण तू खोटं बोललीस त्याच्याशी. मी काय खोटं बोलले. त्रिनयना देवीची पेटी जी आपल्या देव्हाऱ्यात होती ती कुठे ठेवली आहे सांग बघू. सांग ना. आधी आपल्याला काय सांगितलं होतं सगळ्यांना की त्रिनयना देवीची पेटी बावोशीला देवीच्या देवळात नेऊन ठेवणार आहेत, हो की नाही? हो. पण देवळात नाहीये पेटी. मी तुला सगळं सांगितलं ना तिथेच कळलंय मला हे. विचार तिला. काय तो सोक्षमोक्ष आजच होऊन जाऊ दे. नेत्र काय विचारते आई? नेत्र उत्तर दे ना. नेत्रा प्लीज अशी शांत नको बसू. साई काय विचारते? पेटी कुठे आहे? नेत्रा देवळात नाहीये का पेटी? ठीक आहे. पेटी नाहीये देवळात. का खोटं बोललीस का अशी? का विश्वासघात केलायस त्याचा? का वागलीस असं? नेत्रा तू खोटं बोललीस माझ्याशी. नेत्रा मी तुझ्यावर विश्वास ठेवतो म्हणून मी तुला काही विचारत नाही. याचा अर्थ असा नाही होत की तू माझ्याशी खोटं बोलावस. साहेब का खोटं बोललीस माझ्याशी? नेत्रा मी एवढा विश्वास ठेवला तुझ्यावर पण त्याबद्दल तू काय दिलंस मला? हे असं फसवलंस. साहेब नाही नेत्र ठीक आहे. इट्स ओके. आतापर्यंत जे काही झालं ना ते झालं. पण नेत्रा प्लीज तुला इथून पुढं माझं ऐकावं लागेल. मी जे सांगतो तसंच करावं लागेल. नेत्रा तू इंद्राणी आत्यांबरोबर बाहेर नाही जायचंस कुठे. हा का रे? हो मला माहिती आहे इम्पॉर्टंट मीटिंग आहे. मी पोहोचतोय. फोन नका करू मला सारखं सारखं. नेत्र तू म्हणालीस माझ्यावर विश्वास ठेवा. मी ठेवला विश्वास. तू मला म्हणालीस मला काही विचारू नका. मी काही विचारलं नाही तुला. पण माझी चूक झाली. बट नाउ इनफ. मित्र हे जे काही सगळं सुरू आहे ना त्यावर आपल्याला एकदा नीट व्यवस्थित बोलावं लागेल. अँड आय रिअली होप तू यावेळी तरी सगळं खरं सांगशील मला. नाही मित्र हे बघ या सगळ्यावर आपलं जोपर्यंत नीट बोलणं होत नाही तोपर्यंत तू बाहेर नाही जायचंस कुठेही. पण साहेब मित्र तू ऐकणार आहेस की नाही माझं? ठीक आहे मीच ऑफिसला जात नाही. मी घरी थांबतो. साहेब साहेब तुम्ही नका ना त्रास करून घेऊ स्वतःला. मी नाही जाणार कुठेही बाहेर. पण तुम्ही नका त्रास करून घेऊ. आधी मी आहे ना. तू नको काळजी करूस. तू जा ऑफिसला. काम महत्वाचं आहे. आणि मग रात्री आलास ना की शांतपणे बोला. आणि मी आहे की नाही घरी. मी लक्ष ठेवते. तिला नाही जाऊ देत बाहेर.
प्लीज ऐक. माझ्यासाठी. येतो मी. येतो मी. माझ्याशी खेळ नाही खेळायचे. बोलव तुझ्या त्रिनयना देवीला वाचवायला. बघूया वाचवते का. जग इकडचं तिकडे झालं ना तरी ही रुपाली मात्रेच तुला संपवणार. अद्वैत थांब. काय झालंय? लेट होतोय, ऑफिसला जायचंय मला. तू नीट बोलत नाहीयेस माझ्याशी. मग अशी वरती पण तू माझ्या बोलण्याला इग्नोर केलंस. काही चुकलंय का माझं? चुकलं तुमचं नाही, चुकलं माझं आहे. कोणावर विश्वास ठेवायचा, कोणावर विश्वास नाही ठेवायचा हे नीट कळायला हवं होतं मला. नेमकं काय झालंय मला सांगशील? तुला माहिती आहे ना नेत्रा आणि मी बाहेर जाणं किती महत्वाचं आहे. पण तरी सुद्धा नेत्राने यायचं नाही माझ्या बरोबर असं म्हटलंस. मी फक्त एवढंच सांगेन तुम्हाला, तुम्ही नेत्राला घेऊन बाहेर कुठेही जायचं नाही. नेत्राला तुमच्यापेक्षा जास्त मी ओळखतो. असं खोटं बोलून फसवणारी मुलगी नाहीये ती. पण आत्ता हसो. आत्ता फक्त एवढंच सांगेन तुम्हाला की तुम्ही नेत्राला घेऊन बाहेर कुठेही जाणार नाही आहात. नेत्राचा जीव वाचणं महत्वाचं आहे. तिचा मृत्यूयोग टाळावा म्हणून सगळं करते मी. मी तिसऱ्यांदा आणि खूप क्लिअरली सांगतोय तुम्हाला, नेत्राला घेऊन बाहेर कुठेही जाणार नाही आहात तुम्ही. आणि तरीही तुम्ही असं काही करण्याचा प्रयत्न केलात तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. त्रिनयना देवीची पेटी जी आपल्या देव्हाऱ्यात होती ती कुठे ठेवली आहे सांग बघू. पेटी नाहीये देवळात. साक्षात त्रिनयना देवीने मला सांगितलंय नेत्रा बरोबर जी स्त्री रक्षक म्हणून वावरतीये तीच तिची भक्षक आहे. म्हणजे इंद्राणी मॅडम. आई त्रिनयना देवी, तुझं अस्तित्व मी कधीच मान्य केलंय. मग तरी तू असं का करतेस? माझी नेत्रा तुझी एवढी भक्ती करते. रात्रंदिवस तिच्या तोंडी तुझं नाव असतं. माझ्या नेत्राला काही होऊ देऊ नकोस. प्लीज नेत्रावरचा मृत्यूयोग दूर कर. रुपालीनीच काहीतरी केलंय, नाहीतर अद्वैत असा कधीच वागणार नाही. हे त्यांनीच केलंय. अद्वैत साहेब असं वागणं शक्यच नाहीये. नाही तर
मी आत्ताही त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण तो धड बोलत नाहीये माझ्याशी. आणि मला सारखं म्हणत होता की नेत्राला बाहेर घेऊन जायचं नाही. आणि पेटीमुळे मी खोटी पडली त्यांच्यासमोर. मी तुम्हाला म्हणाले होते ना बाईसाहेब काहीतरी करणार. बघा केलं त्यांनी. आत्या आपण आज कुठेही बाहेर नको जायला. आज अद्वैत साहेब घरी आले ना की मी बोलते त्यांच्याशी, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते. आपण बाहेर जायचं बघूया, आपण उद्या जाऊया. नाही तर नेत्रा सगळं कळतंय मला, पण आपल्याला पंचपेटिकेतली तिसरी पेटी शोधणं किती महत्वाचं आहे हे माहिती आहे ना तुला. एक एक करून सगळ्या पेट्या सापडल्या ना की सगळ्या गोष्टी उलगडतील. आपल्याला आणखीन वेळ वाया घालवता येणार नाही. जरी चूक झाली निमिषेभराची, विरोचक करी घात साऱ्या जगाचा. श्लोकात स्पष्टपणे लिहिलंय की आपल्याकडून छोटीशी चूक झाली किंवा वेळ वाया गेला तर विरोचक साऱ्या जगाचा विनाश करेल. आणि जोपर्यंत त्या सगळ्या पेट्या आणि त्यातले संदेश सापडत नाहीत ना, तोपर्यंत आपल्याला हे कळणार नाही की विरोचकांनी नेमक्या कुठल्या रूपात जन्म घेतलाय. नेत्रा, चल आपण जाऊया. नेत्रा, आपल्याला जावं लागेल. हे बघ, अद्वैतला काय उत्तर द्यायचं हे आपण नंतर बघूया. तर रुपाली जे काही करते ना ते सगळं हाणून पाडायचं आपल्याला. नाही आत्या, अद्वैत साहेब नाही म्हणतात ना, मग मी नाही जाणार बाहेर कुठेही. आत्या, हे सगळं मी अद्वैत साहेबांसाठी करते ना. मग ह्या सगळ्यात अद्वैत साहेबांनाच कसं दुखावू? आधीच त्यांच्यापासून इतक्या गोष्टी लपवत्या, त्यांना सतत दुखावते मी, आणि त्यात आणखी मला काही नाही करायचंय. दुखावलेल्या मनाचा गैरफायदा घेणं खूप सोपं असतं. बाईसाहेब तर वाट बघतायत. काय करायचं आता? रुपाली बाईसाहेबांनी अद्वैत साहेबांना नक्की काय सांगितलंय हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण नाही जाऊ शकत पुढे. जोपर्यंत आपल्याला पेट्या सापडत नाही तोपर्यंत तुझा मृत्यूयोग टळणं खूप कठीण आहे. आणि रुपालीला नेमकं हेच हवंय आणि त्यासाठीच ती हे सगळं करते. नेत्रा, आपण जर पेट्या शोधल्या नाहीत ना तर खूप मोठा अनर्थ होईल. पुन्हा एकदा विचार कर. रुपाली बाईसाहेबांनी अद्वैत साहेबांना असं काय सांगितलंय ज्याने ते एवढे चिडलेत? फोन करू का? नाही, नको. फोन केला तर ते आणखीन चिडतील. इंद्राणी आत्यांचं पण बरोबर आहे. पेटी लवकरात लवकर शोधायला हवी, नाहीतर अनर्थ होईल. जलाची परीक्षा जरी काळ घेई, इथे तत्वग्नीच कामास येई. जलाला दिशा तावणे कर्म जाणा, स्वतः स्वाह होणेच हा धर्म जाणा. हे सगळं आत्याबद्दल लिहिलंय का? नक्की काय अर्थ आहे याचा? नाही, पेटी सापडल्याशिवाय काहीच कळणार नाही. पेटी शोधायला जायलाच हवं, पण अद्वैत साहेबांना कसं समजावू? आई, तूच काहीतरी मार्ग दाखव. अधोक्षजला अडकवायला आपण पोलिसात सुद्धा जाऊ शकत नाही, आणि असं काही केलं तर रुपाली सावध होईल. आणि तसं झालं तर आपल्याला जे साध्य करायचंय त्यापासून आपण खूप दूर जाऊ. आपल्याला असं काहीतरी करायला हवं जेणेकरून या सगळ्यात रुपाली अडकेल. नेत्रा, तुम्ही दोघी जणी कुठेतरी बाहेर जाणार होतात ना, काय झालं? आज दिवसभर तो अद्वैत सुद्धा अपसेट होता. काही म्हणाले का ते तुम्हाला? नाही, तुम्हाला काही म्हणालं नाही, पण काय झालंय काय नक्की?
काय होणार? रुपालीने पुन्हा एकदा तिची खेळी खेळली. आता काय केलं तिनं? रुपाली अद्वैतशी असं काहीतरी बोललीये की ज्यामुळे अद्वैतनी नेत्राला सांगितलं की तिने माझ्या बरोबर बाहेर जायचं नाही. त्या अद्वैतला कळत कसं नाहीये? नेत्राचा जीव वाचावा म्हणून हे सगळं आपण करतोय, कळत कसं नाही त्याला हे सगळं? रुपालीबाई साहेबांना आता कळलंय ना की कदाचित पेट्यांमुळे माझ्यावरचा मृत्यूयोग टळू शकतो आणि म्हणूनच त्यांना नकोय की आपल्याला पेट्या सापडाव्या. अद्वैत रुपालीवरती विश्वास ठेवून चूक करतोय. आता ते खूप चिडले आहेत, काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. तू काळजी करू नकोस, मी बोलतो अद्वैतशी. पण त्या रुपालीवरती लक्ष ठेवायला हवं. ती शांत बसणार नाही. ही सगळी अशी दलदल आहे की बाहेर पडायला जेवढा जोर लावते तेवढा पाय रुतत चाललाय. नाही, थांबायला हवं. हे सगळं थांबायलाच हवं. किती वेळ हे युद्ध चालू ठेवायचंय? आता ह्या युद्धाचा अंत व्हायला हवा. नेत्र आणि इंद्राणीच्या 2 पावलं पुढे राहून वार करायचा. आता संपवायचं, सगळंच संपवायचं.